जरा स्पष्ट बोलतो, तुमच्या लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. कोणी नाही पाहिलं तर खोटं वागल्याशिवाय माणूस राहत नाही. 99% महाराज अशा वातावरणामध्ये जाई होतो माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो, हे तरुणपणी म्हणणं काय एवढं सोपं आहे का महाराज? हा, इथं दात नसलेला माणूस सुद्धा म्हणतो हरभरे कुठून का होईना मला खायला द्या. एखाद्या वेळेस बाह्य जगाशी तुम्ही संघर्ष करू शकता, येते लक्षात. बाह्य जगाशी संघर्ष करायला सुद्धा ताकद लागते. हा विषय थोडा वेगळा आहे, पण मला त्याच्यातला लक्षार्थ सांगायचा आहे. अंतर्मनाशी संघर्ष करणं एवढं सोपं नाही. म्हणून एक लक्षात घ्या, ज्याच्या त्याच्या मनाला माहीत असतं आपण सज्जन आहे का दुर्जन आहे. चुकतंय का काही? असा कॅमेरा अजून निघाला नाही की जे बसलेले आहेत त्यांच्या मनात काय चाललंय हे सांगणारा कॅमेरा निघाला नाही. ज्यावेळेस कॅमेरा निघल आणि तो कॅमेरा माझ्याकडे येईल त्यावेळेस मी जर असं म्हणलो याच्यात असेल तर बसा, तर मला वाटतं मलाच इथं उभं राहावं लागेल.